श्री स्वामी समर्थ सर्वांना. दीपावलीच्या पर्व काळामध्ये आपण सर्वांनी अनेक प्रकारच्या सेवा केलेल्या आहेत. दिनांक 13 ऑक्टोबरपासून ते आज तागायत आपण विविध प्रकारच्या सेवा केल्या आणि यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची जी कमळकट्ट्याच्या मण्याची सेवा केलेली आहे, त्या सेवेची समाप्ती आपण आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये करणार आहोत. कारण आज आणि उद्या या दोन्ही दिवसामध्ये अमावस्या आहेत. आपण ज्या 2-2 मण्यांच्यावर सेवा केलेली आहे त्याचे एकूण 16 मणी आपल्याकडे तयार झालेत आणि हे 16 मणी आपण तुपात घातलेले आहेत. आज काय करायचं आहे, आपण एक छोटासा यज्ञ, याचाच अर्थ गाईच्या शेणापासून किंवा गाईचं जे शेण आहे ते एका तव्यामध्ये, खराब जुन्या तव्यामध्ये आपण घेऊ शकता किंवा होम हवन कुंड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ते शेण आणि त्याच्याच वर एक 4-5 काट्या आपण त्याच्यावर ठेवायच्या, तूप घ्यायचं आणि त्यानंतर कापराच्या सहाय्यानं आपण तो यज्ञ पेटवायचा आहे. त्याच वेळेला त्याच्यावर आपण काही सेवा करायची आहे. तूप घालत घालत आपण एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, एक माळ कमलात्मक मंत्र आणि त्याचबरोबर 16 वेळा षोडशी मंत्र, ही जी काही सेवा केलेली आहे ही एकंदरीत सगळ्या कमळकट्ट्याच्या मण्यावर आपण केलेली आहे. आज आपण काय करणार आहोत, एक मणी घ्यायचा, उजव्या हातामध्ये एक मणी घ्यायचा आणि त्याच्यावर आपण एक वेळेला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे. आपल्या सर्वांना कमलात्मक मंत्र ज्ञात आहे किंवा माहिती आहे. असं 16 मण्यावर आपण प्रत्येक वेळेला एक मणी घ्यायचा आणि त्यावर कमलात्मक मंत्र म्हणायचा. झालेले 16 मणी तयार झाले की ते आपण त्यांचा स्वाहाकार यज्ञामध्ये करायचा आहे आणि आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये आपण या सेवेची समाप्ती करणार आहोत, जेणेकरून वर्षभर अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त होईल आणि प्राप्त लक्ष्मी चिरकाल टिकेल. त्याचबरोबर या सेवेनंतर उद्याचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. उद्या आपण संध्याकाळी घरी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लक्ष्मीप्राप्तीची अतिशय महत्त्वाची, उच्च कोटीची आणि त्याचबरोबर आत्मउन्नतीकारक दुर्मिळ अशी सेवा आपण करणार आहोत. ज्यांच्याकडे दीपावलीचा संच असेल त्या संचामध्ये लक्ष्मी कुबेर किंवा ज्याला आपण नारायण पोटली म्हणतो ती नारायण पोटली तयार आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी या पद्धतीनं ती तयार करू शकता. आता या नारायण पोटलीमध्ये काय घ्यायचं आहे, तर एक लाल रंगाची पोटली घ्यायची. त्या पोटलीमध्ये जे साहित्य आहे की जेणेकरून लक्ष्मी आकर्षली जाईल या पद्धतीचं साहित्य म्हणजे धणे असतील, त्याचबरोबर लेकुरवाळं हळकुंड असेल, त्यानंतर गोमती चक्र आहे, त्याचबरोबर शंख आहेत, लवंग, दालचीन, 1 रुपया, हे जे सगळं साहित्य आहे हे साहित्य आपण सगळं एकत्र करायचं. आपल्या घरामध्ये हे सगळं साहित्य मिळतं. नसेल तर दुकानातून एखादी गोष्ट याच्यात लागत असेल तर ती घ्यायची आहे आणि हे सगळं साहित्य एका प्लेटमध्ये या पद्धतीनं ठेवायचं. त्यानंतर उजव्या हातामध्ये ही प्लेट धरून आपण याच्यावर सेवा करायची आहे. आता ही सेवा काय असणार आहे, तर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र असणार आहे, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र असणार आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र असा आहे, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. लक्ष्मी गायत्री मंत्र आल्यानंतर 1 माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचे, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्यानंतर 1 माळ कुबेर मंत्र, ओम वैश्वनाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः, या पद्धतीनं कुबेर मंत्र आपण 1 माळ म्हणायचं आहे. कमलात्मक मंत्र 1 माळ म्हणायचं आहे. श्री सूक्त आणि पुरुष सूक्त आपण 1 वेळा म्हणायचं आहे. अतिशय सुंदर अशी ही सेवा आपण करायची. त्यानंतर हे सर्व साहित्य या पोटलीमध्ये भरायचं आहे आणि ही पोटली लक्ष्मीपूजन झाल्यानंतर त्याच ठिकाणी ठेवायची. रात्रभर ही पोटली त्याच ठिकाणी राहील. सकाळी उठून आपण ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण धनधान्य, संपत्ती, ऐश्वर जे काही आपलं ठेवतो अशा ठिकाणी ही पोटली ठेवायची. वर्षभरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण, मग ती आर्थिक असेल, धनधान्याच्या स्वरूपात असेल, ही अडचण निर्माण होऊ नये यासाठी अतिउच्च कोटीची ही सेवा आपण करायची आहे. एकदा ही पोटली ठेवली आणि वर्षभर आपण तिच्याकडे बघितलं नाही असं न करता प्रत्येक महिन्याच्या एखाद्या शुक्रवारी
किंवा दुर्गाष्टमी दिवशी आपण परत हीच सेवा आपण करायची, ही पोटली परत काढायची, सेवा करायची आणि परत ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. जेणेकरून लक्ष्मी आणि विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील, घरामध्ये धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य लाभेल आणि म्हणून दीपावलीच्या पर्वकाळामध्ये अतिशय महत्त्वाची असणारी ही सेवा आपण उद्या लक्ष्मीपूजनानंतर संध्याकाळी सर्वांनी करायची आहे. सेवा करूया, सेवेकरी होऊया. श्री स्वामी समर्थ.